मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर गाव खेड्यामधील मराठा मावळे देखील आता आंतरवालीच्या दिशेने रवाना होतात। हेच ते मावळे आहेत जेणेकरून मोठा उत्साह बीडच्या गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे पाहायला मिळतोय। मोठ्या उत्साहामध्ये मराठा मावळे जे आहेत ते चलो मुंबईचा नारा देतात। एकंदरीत पाहायला गेलं तर भगवी टोपी गळ्यामध्ये आय कार्ड आणि भगवा गमछा घालून मराठा मावळे जे आहेत त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने रवाना होतात। त्या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने उत्साह जे आहे ते शिगेला पोहोचलेला आहे। महिला भगिनी असतील, त्याचबरोबर नव तरुण असतील आणि जे इथले मंडळी आहेत, त्याचबरोबर इथले गावचे सरपंच आहेत, ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होतात। कशा पद्धतीने तुम्ही मुंबईला जाणार आहेत? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आमच्या गावामध्ये मनोज दादाला मानणारा मोठा वर्ग आहे। संपूर्ण गावच आमचं मुंबईच्या दिशेने निघलेलं आहे आणि या वेळेस आमची ही मुंबई वारी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी घेणार नाहीत। दादा एक एकनिष्ठ नेतृत्व आमच्या समाजाला, मराठा समाजाला लाभलेला आहे आणि सबंध महाराष्ट्रातला मराठा समाज हा दादाच्या मागे एक मताने उभा आहे आणि यावेळेस कसल्याही प्रकारची माघार नाही। यावेळेस सरकारला आरक्षण दिल्याशिवाय भाग पाडू, आम्ही आरक्षण द्यावाच लागेल अशी भावना जनसामान्यांची, मराठा तरुणांची झालेली आहे आणि हे आरक्षण आम्हाला शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या सर्व बाजूने आरक्षण भेटलं पाहिजे। यासाठी हा लढा मनोज दादांनी उभा केलेला आहे। गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि महाराष्ट्र राज्यातल्या सर्व मराठा तरुणांना, सर्व मराठा लोकांना आमचं आव्हान असेल की सर्वांनी एकमुखानं आपण मनोज दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचं आणि कसल्याही प्रकारची माघार घ्यायची नाही। तर आझाद मैदानावरील जे आहे ते परवानगी नाकारलेले मनाई आदेश लागू केला नाही, अशा कसल्याही प्रकारचा मनाई आदेश लागू केलेला नाही। माननीय हायकोर्टाने आरक्षण शांततेत कशा पद्धतीने करता येईल या पद्धतीतले निर्देश दिलेले आहेत। काही डायरेक्शन हायकोर्टाने दिलेले आहेत। कुठल्याही प्रकारचं आंदोलन असं दडपता येत नसतं। माननीय हायकोर्टाने कुठेही आरक्षणाला म्हणजे आंदोलनाला स्थगिती दिलेली नाही किंवा ती जागा हे केलेली नाही। मैदानाच्या जागेवरती मनाई आदेश लागू केला, ते मैदान भेटणार नाही असं म्हणतात नाही। कुठल्याही प्रकारचं आंदोलन करत असताना आंदोलन असं दाबता किंवा दडपता येत नाही। आंदोलन हा संविधानिक घटनेमध्ये दिलेला अधिकार आहे की लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन करू शकता आणि जर घटनेतला अधिकार जर मिळत नसेल तर ही एक राजकीय खेळी आहे देवेंद्र फडणवीस सरकारची, कारण की घटनेतले अधिकार तुम्ही डावलू शकत नाहीत मनोज दादाची। महिला भगिनी आहेत, काय सांगाल मावशी? काय काय कसं बघता तुम्ही? उत्साह मोठा शिकेलाय, बोला बोला। सरपंच म्हणते मुंबईला जायचं घोषणा द्या। काय घोषणा द्यायचं? आता कुठं जायचंय? आता कुठं जायचंय? काय सांगाल? मोठा उत्साह शिकेला पोहोचलाय। 100% हा कितपत पडलेला मराठा समाज कुठंतरी मनोज दादामुळे कुठंतरी त्यांना आरक्षण भेटलं होतं, कुठंतरी विकासाच्या प्रवाहामध्ये हा समाज आला होता आणि मनोज दादा हा आमचे दैवत आहेत आणि दादानी दिलेला आदेश आमच्यासाठी अंतिम आहे। दादा म्हणले निघायचं, आम्ही निघलो। दादासाठी देह सोडायची पण तयारी आहे आमची। मी आता माझी बॅग भरली आहे, बॅग मध्ये कोलगेट घेतला आहे, टॉवेल घेतला आहे, 2 ड्रेस सोबत घेतले आहेत आणि खायचं गाडीमध्ये सामान पण घेतलेलं आहे। मी कमीत कमी 1 महिन्याची तयारी करून चाललो आहे मुंबईला। गावातून कमीत कमी 150 ते 200 लोक आमचे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। कसं बघताय? भगवी टोपी डोक्यावरती जरांगे पाटलांनी आदेश दिलाय। आम्हाला दादांनी सांगितलेलंच आहे की आपल्याला 27 तारखेला मुंबईकडे कूच करायचंय, तर त्या हिशोबाने आम्ही मुंबईकडे जाणारच आहोत आणि आम्हाला आरक्षणाची सक्त जरूरत आहे। कसं लोकांपण आम्हाला ह्या गोष्टीकडून छेडले जातात। काल बघितलं तुम्ही, साहेब कसं बोलतात, कोण कसं बोलतंय, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाहीये। कुणाचं पण असं म्हणणं आहे की आज आझाद मैदान आम्हाला मिळणार नाही। अरे आझाद मैदान काय सगळ्यांचंच आहे ना, आमचं नाही असं थोडीच आहे। मुंबईवाले बोलतात की नाही आमच्यासाठी स्पेशल आहे, तसं काही नाही ना। आम्ही पण मुंबईचेच आहेत ना, आम्ही काय बाहेरून थोडी आलेलो आहे दुसऱ्या देशातून। मनोज दादाने आम्हाला सांगितलंय 27 ला निघायचंय। आज आम्ही 27 तारखेला निघणार आहेत। आंतरवाली सराटी करून आम्ही त्या मार्गे निघणार आहेत, पैठण मार्गे मुंबईकडे। काय सांगाल बाबा? तुम्ही देखील सहभागी झालात? आज मुंबईला जाणार आहेत आम्ही आणि समजा ते हे झाले बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली, त्या घटनेमध्ये कुणबी मराठ्याला आरक्षण आहे आणि हे असताना
आणि ह्यांनी काय तर ते घराचे दरवाजे बंद केले तर आणि ती घटनेत लिहिलेलं असताना आरक्षण तुम्ही आम्हाला नाकारता म्हणून काय तर हे आता आम्ही मुंबईला जाणार इथं आणि हे आरक्षण न मिळेपर्यंत आम्ही माघारी येणार नाही तर हा मिळालं पाहिजे. आणि हे घटनेत लिहिलेलं असून ते आम्हाला देत नाहीत ना. कुणबी मराठ्याला आरक्षण आहे ना घटनेमध्ये लिहिलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि ते असून हे नाकारतात कशामुळं की शासन कोर्ट त्यांचं सारं शासन त्यांचं आणि ते असताना ते नाकारतात कशामुळे सांगाल आज तुम्ही मुंबईला निघताय. आम्ही आमचं गाव पूर्ण मनोजदादाच्या पाठीमागे त्यांच्या विचाराने आम्ही प्रेरित झालेले लोक आहोत. आम्ही सर्वजण मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आणि आमचा जाण्याचा मार्ग शांततेचा आहे. मी आज या दिवशी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला हे सांगू इच्छितो की शांततेत मुंबईला चाललेला मराठा समाज त्याला छेडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारने करू नये आणि जर त्यांनी शांततेत चाललेल्या मराठा समाजाला छेडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम देवेंद्र फडणवीसला आणि त्याच्या सरकारला भोगावे लागतात. काय सांगाल मुंबईला निघताय बोला. मुंबईला जाण्यासाठी आमची फौज तयार आहे. जरांगे पाटील जसं म्हणते तसं आम्ही चाललो. शांततेतच आंदोलन होणार आहे. आज 56 मोर्चे निघालेत. सगळे मराठ्याचे शांततेतच मोर्चे निघालेले आहेत. तिथे काही गालबोट लागलेला नाही. आता हे आहे तर काय सगळं मराठा समाज हा ओबीसीला धरूनच चाललेला आहे आजपर्यंत. आज आमच्यावर ही वेळ कशामुळे आली? आजपर्यंत आम्ही फक्त देतच आलोत. आम्ही काही घेतलेलंच नाहीये. त्यामुळं आजपर्यंत फक्त देतच आलोत. प्रत्येक समाजाला आम्ही दारात आलो तर वापस पाठवलेलं नाहीये. सरकारला काय इशारा? सरकारला इशारा आहे त्यांनी शांततेतच आम्हाला मुंबईत येऊन द्यावा आणि आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करावा हीच सरकारला आमची कळकळीची विनंती आहे. नक्कीच आज मनोज जरांगे पाटील मुंबईला निघताना मोठ्या उत्साहामध्ये गावकरी देखील पोहोचतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.